27वा दिवस काठीनं घोंगड सकाळी 10 वाजता. मला बी जत्रेला येऊ द्या की र. कांदानं भाकर खाऊ द्या की र. मला बी जत्रेला येऊ द्या की. हे कांदानं भाकर खाऊन द्या की हो, मला बी जत्रेला येऊ द्या की. काय काळू बाळू कांदा भाकर घेऊन जत्रा चाललंय होय वाटतं. दादा. अरे कुठं लांब कशाला जाताय तुम्ही? हा मग अरे पोरींनी वाड्यामध्ये जत्राच लावली की. हा म्हणजे हे सांगणार समजा सांगणार पण कसं हळू हळू. पण समजात पहिलं आपल्या प्रेक्षकांचं स्वागत व्हायला पाहिजे का नको? पाहिजे. हा. नमस्कार राम राम मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या मुलींचं. कशी आली सकाळ? मस्त. खूप छान. आजची जी मोहीम आहे ती जरा वेगळी आहे, पण त्याआधी मी आपल्या पारावरती 2 पाहुण्यांना बोलवू इच्छितो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री संभाजी कोळेकर आणि सोनाली कोळेकर यांचं. संभाजी कोळेकर आणि सोनाली कोळेकर हे धनगर आहेत. धनगर म्हणजे काय असतं? हे तर सांग काय? शेळ्या राखतात, डोंगरावरती घेऊन जातात, त्यांना चारा, तेवढंच मला माहिती आहे. बरोबर बरोबर. तुम्ही जर तुमच्या आयुष्याबद्दल आमच्या जर या मुलींना सांगितलं तर खरंच आवडेल. आता सकाळी मी आता सध्याला बाहेरच 8 महिने बाहेर काढतो, म्हणजे मेंढ्या मग आम्ही दोघही. अच्छा, मेंढ्या घेऊन तुम्ही जेव्हा चरायला जाता तेव्हा काय काय गोष्टी घडत असतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? भरपूर गोष्टी असतात की दुसरं लोकांची पिकं असतात, आणखीन बाहेर रानटी जनावरांची भीती असते, ती जास्त असते. जी ते जास्त असते भीती. परत रोजचे त्यांना खाण्याने पाण्याचं चाऱ्याचं नियोजन रोजचे रोज त्यांना भरपूर झालेच पाहिजे, एवढं तर लेकरासारखंच सांभाळायचं आपलं. आपल्या लहान लेकरासारखं सांभाळ. किती चालावं लागतं दिवसभरात? आणि अख्ख्या दिवसात 15 ते 16 किलोमीटर. बापरे. ज्या ठिकाणी मुक्काम करतो त्या ठिकाणी आम्ही सगळं ते मटेरियल खाण्यापिणे सगळं बरोबरच असतं. मला एक सांगा दादा, मध्ये मध्ये दुष्काळ असतो, चारा नाही मिळत, अशा वेळेला तुम्ही काय करता? अशा वेळेला ज्या वेळेस म्हणजे अजिबातच जर कोणीकडे खायला भेटलं नाही तरी मग मोठ्या मोठ्या झाडांचा पाला पाडायचा, पाला त्यांना खायला घालायचा. माणूस तर त्याचं पोट भरण्यासाठी फिरत असतो, काही ना काय करून त्याचं पोट तो भरतोच, पण मेंढपाळ जो असतो तो सगळ्यात आधी मेंढ्यांचं पोट भरतो. एक घरातला मेंबर जो आपला असतो, फॅमिली मेंबर असतो, तो त्याप्रमाणे ते त्याची काळजी घेतात आणि पूर्ण आयुष्य आपलं हे त्या मेंढ्यांवरती झोकून देतात. आजची मोहीम लक्षात आली असेलच तुमच्या. आजची मोहीम आहे मेंढी पालन. तर आज तुम्हाला संभाजी दादा आणि त्यांच्या कुटुंबियांकडून समजून घ्यायचंय की त्यांचं जगणं काय असतं, त्यांच्या समस्या काय आहेत, ते कसे राहतात आणि मेंढ्यांना ते कसे पाळतात, हे सगळं तुम्हाला शिकून घ्यायचं. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे 2 गट करायचे. स्नेहा, कोण हवंय तुला गटप्रमुख? मला स्वतः पाहिजे एक, मला बनायचं. आणि दुसरं? मी घेते. स्नेहा, तुझ्या गटात तुला कोण हवंय? हे तर वर्षा, रामशा, अंकिता, तनया, ससा. नाही, आता हा आपण श्रेजावरती प्रश्न सोडूयात. मला असं वाटतंय की श्रेजाला कोणाच्या गटात जायचंय? रसिका बरोबर मी अजूनपर्यंत एक पण ॲज अ ग्रुप केलं नाहीये, म्हणून आय वुड लाईक टू गो फॉर इट. वा, हे उत्तर आवडले आहे मला. वा. मोहिमेला निघायच्या आधी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मूळ मोहीम जी होणार आहे त्याच्यामध्ये हे बघितलं जाणार आहे की तुमचं आणि मेंढ्यांचं नातं कसं झालंय हे आम्ही मोहिमेत बघणार आहोत. आणि किती छान तयार झालंय ते नातं हे आम्ही बघणार आहोत. करायचे सुरू मग? हो होय. चला निघा रे. तुमचं स्वागत आहे आमच्या व्यवसायामध्ये. आजी काही सांगा ना आम्हाला याच्याबद्दल. वळाय जायचं बकरी, चारायला जायचं त्यांना. चालेल. चारायला जायचं.
दादा एक आम्ही 4 मुली होत आता, तर मग आम्ही कुठे राहायचं? म्हणजे कोण किती लोक पुढे किती लोक मागे? 2 पुढे आणि 2 मागे. तसं चालायचं त्यांच्या माग माग काठी घेऊन. दादा काय आवाज किंवा कसं त्यांना आपल्याकडे बोलवायचं? कसं करायचं यांना प्रेम कसं करायचं मग? परत बोलवायचं आपण आता बोलावले अशी येत्यात पळत माग. मुलगा आहे की मुलगी आहे? ते कसं समजतं आम्हाला की मुलगा आहे? अरे ते समजतं ना. मी बघ राखते असं राखा. हा दिवसभर अशी दोरी तुमची पण काळजी घ्या आणि बकऱ्यांची पण काळजी घ्या. किती गोड आहे. आम्हाला सकाळची सुरुवात करायची होती त्या मेंढ्यांना खायला द्यायपासनं, आणि असं एवढं मला भीती वाटत होती की कसं मी ह्यांना खायला घेऊन जाणार आहे, कारण की एक कोणतरी समोर पळायला जातं तर पूर्ण त्यांच्या पाठीपाठी जातं. जाऊ दे. हो अरे तिकडे कुठे जातो, मी थांबवते. हेतल तू जाशील रमशा सोबत ते तोडायला झाड, यांच्यासाठी जेवण. मग रमशा तू घेऊन ये, हेतल तोडेल आणि मी इकडे थांबतो. ठीक आहे? कोण येणार कोण येणार कोण येणार? ए इकडे स्नेहा आली. हर्र चला हर्र. झाडावर ते ओढून ओढून आम्ही पूर्ण ताकद लावून त्यांना दिलं. मला नव्हतं माहिती की मेंढ्यांना एवढं सारं खायला लागतं, म्हणजे इकडे पण खाणार मग ती तिकडे पण खाणार. अरे बापरे, एवढीशी मेंढी आणि एवढं जेवण खाते ती. माझ्या बागला काटे लागले. हो मला भर काटे लागले. गाडी पकड, माझी गाडी पकड. हळू खेचू नको. नाही खेचत. मजा आली मला पाठी. त्या बकऱ्या ना कुठे पण जात होत्या, म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात पण उड्या मारत होत्या, आणि मग लगेच अंकिता आणि वर्षा लगेच शू शू. तर आम्ही खूप चाललो आणि बकऱ्या पण आमच्यासोबत खूप चालले, त्याच्यासाठी आम्ही थांबलो. ते आता पाणी पियाले, तर आता आम्ही पण जेवायला जाऊ, त्यांना पण थोडं जेवायला अजून देऊ. मेंढ्यांचं खाऊन झालं, पाणी झालं, पण आमचं काय? आम्ही तर काहीच नाही खाल्लंय सकाळपासून. खाऊया? हो आण ना, खूप भूक लागली. चला
दोघी मिळून आम्ही भाकरी खाल्ली आणि ती जी मजा होती खाण्यात ती कोणत्याही हॉटेलमध्ये पण मिळणार नाही. झालं हे द्या भाकरी आणि हे बस. झालं की आता चला चला हा चला हे चला बाया. आम्हाला सांगितलं गेलेलं की तुम्ही मेंढ्यांना नाव द्या. इथं आम्ही पान ठेवलंय कारण की ते कान एका पानासारखे आहेत. पिंटू मी हिचं नाव ब्राउनी ठेवलंय कारण की ती ब्राउनी सारखी दिसते. हे बघा ही माझी हिरा आहे तिला मी फूल दिलंय. 4 नाव लिहिले मी 4. पप्पू, पिंटू, बालू आणि छोटू आणि हे 4 माझे मामा आहे. हे खायचं तुला हे नको खाऊ येड्या. सगळ्यांनी आमच्या बकऱ्यांना नावं दिले आहेत. तर खूप असं मला वाटतं आमचं एक क्यूटसा रिलेशनशिप बॉन्ड झालाय एकेका बकरीसोबत. तर मी खूप एक्सायटेड आहे मोहीमसाठी. संध्याकाळी 7 वाजता. आता वाट कसली बघायची, मोहिमेला सुरू करूया आपण. नाही तालीम तर तुमची चांगली झालीच असणार आणि ज्या मेंढ्यांबरोबर तुम्ही तालीम केली आहे तेच मेंढ्या आता इथे. तर आजची मोहीम हीच आहे, तुमच्यातलं आणि मेंढ्यांचं नातं. आणि काय इतकी छान छान नावं तुम्ही ठेवली आहेत ना, ती नावं आमच्याकडे आलेली आहेत. आम्ही नावं पण असे ठेवले जे पटकन लिहिता यायला पाहिजे. म्हणजे आलू, कांदा, बिल्लू ते धरायला आणि नाव लिहायला थोडस. हो तेच नाही, अशी नावं रसिका म्हणजे कमाल आहे तू. मिरची काय आली नाही तर काय पण काय पण म्हणजे पण प्रेमाने. हे डोक्यात नक्की होतं काय मेंढ्यांना बघून? असं वाटतं गोड आता काय लिहू, आता काय लिहू, कालू झालं, हे झालं, मामू झालं, पिल्लू झाला, तर आता काय, तर मग मी विचारलं आलू. दादा तिने कालू पण ठेवलं म्हणजे. कालू पण ठेवलं. चला मोहीम सुरू करायची. हो 2 गट आहेत. तर रसिका सगळ्यात आधी तू सांग, तुझ्या गटातून पहिले कोण येणार? वर्षा. स्नेहा तुमच्या गटातून? मी. ये पुढे. तुम्हाला दोघींनाही एकत्र आतमध्ये जायचंय आणि त्यांचं मी नाव घेईन, त्यांना तुम्ही शोधायचंय आणि आणायचंय आणि तिथे ठेवायचंय. सगळ्यात लवकरात लवकर जो घेऊन येईल तो विजेता. स्नेहाने एक नाव खूप छान ठेवलंय, मेहंदी. आणि वर्षात तुला मुन्नी शोधायचे. एका दिवसात सगळ्यांचं नाव आठवण ठेवणं थोडंसं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. आमचे जे मेंढे होते ना ते खूप उंच होते आणि ते भारी होते. 3, 2, 1. मेहंदी शोधा, मेहंदी. मेहंदी मेहंदी. अरे बापरे, अरे बापरे, मेहंदी मिळाली, मेहंदी मिळाली. परफेक्ट. परत उचल आणि परत ठेव थोड्या वेळाने. अरे बापरे, त्याने आधीपासून डोळा ठेवला होता त्याच्यावरती. अरे बापरे वर्षा. अरे बापरे बापरे, सावकाश सावकाश. वर्षा अजूनही वेळ आहे. वा 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 वा, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आधीच नजर ठेवली होती ना. दादा मला माहिती आहे ती कशी दिसते, तिला सिंग नाहीये. मला काय वाटलं होतं माहितीये, मोहीम काय उचलायचं वगैरे असेल, त्यामुळे मी लहान पेटला माझं नाव लिहिलं, कारण की जर उचलायचं तर पटकून मी उचलून टाकणार. पण जे मी विचार केलेलं ते मोहीमच नव्हती. चला पुढे जाऊयात. कोण आहे रसिका? श्रेजाला जायचं. श्रेजा ये पुढे. हेतल. हेतल
चंद्रकांतला शोधून आण. अरे ठीक आहे. श्रेजा, तू मेंढीचं नाव चिव ठेवलंयस. 3, 2, 1. लवकर श्रेजा, हेतल लवकर. उचल उचल उचल. अरे बापरे, अरे बापरे. भाई आय एम सॉरी बट कळत नाही. अगं कुठल्या गटात जातेस तू हेतल? पटत नाहीये. हा मला कळलंच नाही काय प्रॉब्लेम झाली. काय झालं? सगळे त्या बाजूला आहेत, दिसत नाही. त्यांना दिसत असतील कदाचित. आणि आमच्यामध्ये खूप व्हाईट अशा मेंढ्या होत्या मॅक्सिमम. मी जेव्हा तालीम करत होती जे ती बरं ठीक पकडली ना आहे, मी, ठीक आहे, काम करू. ते व्हाईट होते. स्नेहा, तुमची टीम या बाजूला या. रसिका, तुझ्या संघाला त्या बाजूला घेऊन जा. मला कळलंच नाही काय प्रॉब्लेम झाली. दादा जेव्हा मी चालून पुढून गेलेली तेव्हा पण त्यांच्याकडे वेळ होता, तेव्हा पण त्यांनी काहीतरी रिझन दिलं. पहिल्यांदा मोहीम मध्ये आमची जागा बदलली आहे की हे लोक जेव्हा हारत असतात ना, ह्यांना काही ना काही कारण पाहिजे असतं, तर हे असे करतात. हे खूप रडकं बिहेवियर आहे. रसिका, तू ये पुढे. आणि स्नेहा, तन्या, रसिका, मला वाटतंय तू कांदा शोधून आण. आणि तनया, तू ब्राउनी शोधून आण. 3, 2, 1. मी जेव्हा आत गेली मला ती आधी दिसत नव्हती. मला जाताना पण खूप टेन्शन होतं की ती दिसायला पाहिजे, कारण की त्यातल्या तर ती थोडी शॉर्ट होती. तन्या लवकर बघ, मूव्ह युअर लेग्स फास्ट. ब्राऊन कलरची ना, ब्राउनी नाव ठेवलंय तू. इकडे इकडे समोरच आहे. बाहेरच्यांनी मदत नाही करायची स्नेहा. वा वा, पुन्हा एकदा निळा गट तिसऱ्यांदा सलग विजयी झालेला आहे. फर्स्ट राऊंड मध्ये मला नाही हारायचं होतं, पण तरी असं वाटत नाही आता लूज नाही करायचंय, आपल्याला पॉइंट्स काढून आणायचं आहे. कारण ठीक आहे यार, एकदा नाही सापडलं तर काय झालं, सेकंड टाइम मला कदाचित मिळेल. कोण येणार? संस्कृती. इथून येणार आहे रमशा. रमशा, तू मंद शोध. आणि संस्कृती, तू बाई शोध. बाई बाई बाई. 3, 2, 1. जवळच बघ, जवळच बघ रमशा, इकडे जवळच बघ. बघू मी उलटी फिरू. वा संस्कृती, संस्कृतीला बाई मिळाली. आणि अशा प्रकारे लाल गट म्हणजे त्यांचं खातं उघडलेलं आहे लाल गटाचं. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. संस्कृती या. रमशा या बाहेर. वा संस्कृती, बाई शोधलीस तू लगेच? हो, ती ऍक्च्युली गर्भवती आहे आणि खूप शांत आहे. माझं सगळ्यात जास्त तिच्याशी असं बॉन्डिंग झालेलं. बॉन्डिंग झालं तर ती मला पण ऐकते. चला अंकिता, ये पुढे. अंकिता सोबत स्नेहा कोणाला पाठवणार आहेस? मीच जाते. 3 आणि 1 असा स्कोर आहे सध्या. करायची सुरुवात. नाव सांगू, तू बारकीला घेऊन ये, ठीक आहे? आणि अंकिता, तू गण्याला घेऊन ये. चला सुरुवात करा. 3, 2, 1. बापरे, ओ गॉड. आणि गण्या त्या सगळ्या बकऱ्यांमधून आणि शिपमधला सगळ्यात हॉट गण्या बोलू शकते मी. आणि त्याला कितीही झुंडमध्ये असेल त्याला एक नजरनी ओळखू शकली मी, तो गण्या आहे. आणि मी त्याला एकदम प्रेमाने नेलं आणि तिकडे ठेवलं. वा अंकिता, वा 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 वा. अशा प्रकारे 3 आणि 2. कोण जाणार? वर्षाला जायचंय पुढे. हेतल. वर्षा, तू एक काम कर, यावेळेस गब्बरला घेऊन ये. आणि हेतल, काय मकिया तो काय आहे? कॉफी. कॉफी कॉफी सारखा दिसत होता, त्याचे रंग सगळे कॉफी. अच्छा, हो का? 3, 2, 1.
गब्बर सिंग ये कह के गया. अरे वाह. क्या बात है माकिया तो. अरे बाप रे. वाह 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 वाह. सावकाश सावकाश येतल. पाय टाक त्याच्यात. पाय टाका. सेकंड टाइमला बघत आहे आमची टीम परत हारत आहे. थर्ड टाइम पण आमची टीम हारत आहे. मग तिथे आम्हाला असं वाटलं की आज आमचं पूर्ण जे 5 टीम आहे ते हारणार आहे अगेन्स्ट 4. पुढचं रसिका येते. ये पुढे. पिल्लू घेऊन ये पिल्लू. आणि स्नेहा तुमच्या गटातून कोण. तनया ये पुढे. अरे तालीम घेऊन ये. पिल्लू तरी मिळाला पाहिजे रसिका. नाही काळजी करू नकोस. पुढचं कोण आहे ते रसिका. ससा. आणि तुमच्या गटातून जाते रमशा. जा बिंदास. संस्कृती तू माईला शोध आणि रमशा तू राणीला शोध. अरे भेटली. संस्कृती ऐकतच नाही. क्या बात आहे. संस्कृती तुला गरज नाही. नजरेत ठेवलेस तू बरोबर. वा वा वा. आणि अशा प्रकारे स्कोर इक्वल झालेला आहे. 4 आणि 4. कोण जाते रसिका तू याच्यातून. श्रेजा. तू जाते स्वतः. श्रेजा तू पिंट्याला घेऊन ये. आणि स्नेहा तू पानला घेऊन ये. चला. घुस ना. क्या बात है स्नेहा. चल रे. मस्त मस्त स्नेहा मस्त. बरोबर आला. पिंट्या सापडते की नाही. स्नेहा तुमच्या संघाला मिळालेत 5 पॉइंट. रसिका तुमच्या संघाला मिळालेत 4 पॉइंट. आणि अशा प्रकारे स्नेहाचा संघ विजेता संघ झालेला आहे. तालीम मध्ये आम्ही एवढं व्यस्त झालेलो. नाव लिहायचे बाबा बॉन्ड करायलाच विसरलो. आणि तेच जे बाकीचं टीम होतं त्यांनी व्यवस्थित आपल्या मेंढीनुसार नाव दिलंय. त्यामुळे वाटते कुठे ना कुठे ती स्ट्रॅटेजी आम्ही जर वापरली असती ना तर नक्की आम्ही जिंकलो असतो. आज तुम्ही मेंढ्यांबरोबर पूर्ण दिवस घालवलात. मेंढपाळाचं आयुष्य काय असतं त्याचा सुद्धा अनुभव घेतलात तुम्ही. पण ही सर्व मंडळी जो उत्सव असतो तो कसा साजरा करतात त्यांचा आनंद व्यक्त करायची पद्धत जरा वेगळी आहे. ती काय माहिती आहे. तर ती सादर करणार आहे तुमच्या समोर. तर त्यासाठी आपल्यासाठी आपल्या समोर येणार आहेत धुळेश्वर व अहिल्याबाई मंडळ धनगरवाडा बावधान. हे आहे हत्तीचं बळ असलेलं धनगर समाजाचं गजन नृत्य. दिवसभर शेळ्या मेंढ्या चारून आल्यावर रात्री धनगर लोक हे नृत्य करतात. आज आपल्या मुलींनी तालीम मोहीम उत्कृष्टरित्या पार पाडली म्हणून बावधनच्या धनगर समाजाने हे नृत्य सादर केलं. या मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही तुमचं गजर नृत्य आम्हाला इथे दाखवलं त्याबद्दल आम्ही सगळे तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद.
मोहीम तर झालेली आहे, पण आपल्याला अजून एक लुटूपुटूशी मोहीम खेळायची. कसं आहे, कळत न कळत आपल्यामध्ये अहंकार असतो, तो वाढत जातो. म्हणजे तुमच्या भाषेत म्हणायचं तर इगो. खूप इगो वाढला की तो ठेचायची वेळ येते. तर आज तुम्हाला एकमेकींचा इगो ठेचायचा आहे. चला सुरुवात करूयात स्नेहापासून. कोण? श्रेजा. पहिले मी तिला माझी मैत्री समजलेली होती आणि मग त्याच्यानंतर तिने तिचा रंगच बदलला. कारण की तिला वाटतं की फक्त माझ्यामध्ये अँगर इश्यूज आहेत, पण जी मुलगी तिला ऍक्च्युली रडवत असते तिचं नाव तिने आजपर्यंत घेतलंच नाही. म्हणजे कोण? म्हणजे वर्षा. मला वर्षापासून प्रॉब्लेम नाहीये, पण श्रेजा लिटरली बाथरूम मध्ये जाऊन रडते. वर्षाने तिला इतकं रडवलंय, इतकं काय काय सुनवलंय, ब्लॉन्ड म्हटलंय, खूप वाईट वाईट गोष्टी म्हटलेत, तर वर्षाला घाबरून घाबरून ती आता जाऊन बाथरूम मध्ये रडते. तुला हे नाही दिसत की कोणतरी तुला इतकं कंट्रोल करते की तू बाथरूम मध्ये जाऊन रडतेस? श्रेजा, मला वाटतं की तू खूप फेक आहे. तू ना रडून रडून सगळ्यांकडपासून सिंपती घेतेस आणि ना तू खरी कधी बोलूच नाही शकत. तू नुसतं रडगाणं 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 रडगाणंच करते. स्नेहानी मला फेक फ्रेंड म्हणून बोलले. जेव्हा आम्ही 9 जणी घरात असतो तेव्हा इट्स नॉट पॉसिबल की सगळ्यांचंच मन मी जिंकावं. मग असं तर गेमच नाही खेळू शकणार. चला पुढे जाऊ. मी हेतलचं नाव घेईन, कारण ती खूप चांगली मैत्रीण आहे अशी वागते. मे बी जेव्हा आम्ही एकत्र तालिमेवर असतो तेव्हा ती अशी वागते असं की मला काही जमतच नाही आहे, जो की मी नवीन आले तरी मला जमतं आणि मी चांगलं परफॉर्म पण करते. ही एक गोष्ट आहे जी मला असं वाटतं की तिच्यामध्ये हा इगो आहे की ती सगळं करू शकते पण बाकीचे लोक काही करू नाही शकत, एस्पेशली जे नवीन आलेत वाढत ते. वाईल्ड कार्डमध्ये येऊन पण मला वाटलेलं की ठीक आहे, ती काहीतरी चांगलं करेल, स्वतःचं डोकं चालवेल, पण ब्लाइंड लिडिंग द ब्लाइंड जसं असतं तिने पण ती हर्ड मेंटॅलिटीज फॉलो केली. इगो तर सगळ्यांमध्येच असतं, बरोबर, पण मला राग एक मुलीचं खूप आलंय, ते श्रेजा आहे. मी तिला इतकं बोलले, इतकं मोटिवेट केलंय की तू असं कर, तसं कर, हे कर, ते कर, ते कर, पण ऐन वेळेला ती तसंच करते. खूप असं नेगेटिव्ह बोलते. आज पण सकाळपासून हे मोहीम कधी संपेल असंच असतं तिथं. खूप असं नेगेटिव्हिटी स्प्रेड करते असं मला वाटते ती. वर्षा बोलताना खूप बोलते की मी अशी सरळ आहे, मी मागे नाही जात आणि मी असं बोलते आणि मी तसं बोलते, मला कोणाची भीती नाही वाटत. तर तो इगो जर तिने कॉन्फिडन्समध्ये कन्वर्ट केला तर ती अंडर कॉन्फिडेंट राहणार नाही आणि कॉन्फिडेंट होईल. जे थोडे क्लोज आहे माझ्याशी त्यांना माहिती आहे की मी किती अंडर कॉन्फिडेंट असते स्वतःबद्दल, कारण की मला नाही वाटत की मी काय करू शकते. पण मी कधीच नाही हे बोलत की अरे मी ती आहे, मी अशी आहे, मी एवढी चांगली आहे, मी सगळं काय करू शकते, तुम्ही लोक एवढं चांगले नाहीत. त्याला इगो म्हणतात ना, मला असं वाटतं. तू बोलते ना मी बोल्ड आहे, मी कोणाशी घाबरत नाही, मी जे आहे ते मी तोंडावर बोलते. हा तर मी सगळ्यांना तोंडावर बोलते. एक तर तू बोल, नाही तर मला बोलू दे, मध्ये मध्ये नको करू. का तू खलबत्ता कुणाच्या हातात आहे? तू माझ्याबद्दल बोलेल तर मी बोलणार. बोलून झालंय, मला जे बोलायचं होतं मी बोलले ना. ठीक आहे दादा, हिला तुझ्याकडे आल्यावर तू बोल. मला माहिती तू माझंच नाव घेणार आहेस. आय लव्ह यू. घे. आय हेट यू. मला हेतलला कुटायचं आहे. जेव्हा आम्ही एकाच टीम मध्ये असतो तेव्हा तिचं मी खूपदा बघितलंय की गाईज तुमचं तर माहित नाही पण मी तर खूप स्ट्रॉंग आहे, माझ्यात तर खूप आहे. तर त्यामुळे मला हेतलचं इगो फुटायचं आहे. मला असं वाटतं की माझा दिवसच पूर्ण होत नाही म्हणजे असं भांडण झाल्याशिवाय, कोणी माझं नाव घेतल्याशिवाय, कारण मी इतकी आवडते ना सगळ्यांना. रेजा, जिने मला ऑलरेडी कुठलं आहे तिला मी ऑफकोर्स कॉपी करणंच आहे ना. दोघी जणींनी कुठले तुला नक्की कोणाचं नाव घ्यायचं? ते पण आठवण नाहीये दादा. स्नेहाचं. मला तर वाटतं की ती माझी चांगली फ्रेंड आता पण आहे आणि पुढे पण असेल शो नंतर. बट द पॉईंट इज की मी तिच्यासाठी एक दिवस तिचा हाताला लागलेला तेव्हा मी तिचे कपडे धुतलेले, बट काही 2 कपडे तिने सडवत ठेवलेले 3-4 दिवसासाठी आणि त्या कपड्यांना वास येत होता. एक मिनिट, लेट मी कम्प्लीट. आय डिड नॉट जनरली हसली. रडू नको श्रेजा, रडू नको. आय हॅव स्टॉप क्राइंग. स्नेहा बोल.
सो मी कपडे धुतलेले स्नेहाचे आणि 2 कपडे राहिलेले तिने सडवत ठेवलेले 2-4 दिवस आणि त्या कपड्यांना स्मेल येत होता आणि तिला ते सांगायला विसरले. कपडे बाजूला ठेवलेले मी आणि स्नेहा माझ्यावर भडकली. आय फील शी इज व्हेरी अनग्रेटफुल अबाउट थिंग्स. तुटणार. तो माझा राग होता. दादा काय झालेलं जेव्हा माझ्या बोटाला जेव्हा लागलं होतं ना तेव्हा श्रेजानी ऑफर केला की स्नेहा मी तुझे 2-3 कपडे जे इम्पॉर्टंट धुवेल आणि मी तिला जास्त दिलं पण नाही. तिने जे म्हटलं थँक्यू सो मच तेवढेच ते 2 पॅन्ट धुऊ आणि माझे साईडला जे कपडे ठेवलेले मी टास्कचे ते मी थोड्या दिवसानंतर धुणार होती कारण की माझ्या हाताला लागलं होतं. तर काय झालं ना दादा ते साईडला होते. तिने काय केलं तिने त्या टोपमधून कपडे काढून मातीत टाकले. त्याच्या मातीत कपडे टाकले होतेस तू? हो साईडला मातीत होते. साईडला ठेवलेले ते मातीत कदाचित गेले असतील. आय डोंट नो. होते दादा पण मातीत होते. मी तुझ्यासाठी मला जे वाटलं ते मी बोलले. तुला जे वाटलं ते बोलली. आपले पॉइंट ऑफ व्ह्यू दोघांचे. चांगली मुलगी असेल. हा ठीक आहे मी वाईट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी वाईट आहे. थँक्यू सो मच. 1 मिनिट इकडे दे. मी 1 मिनिट. जेव्हा पण मी सकाळी चहा बनवते तेव्हा नेहमी मनात ठेवते की स्नेहाला चहा खूप आवडतं आणि म्हणून मी तिच्यासाठी स्पेशली एक्स्ट्रा चहा बनवून ठेवते. ती गोष्ट तिला दिसणार नाही. माझे नेगेटिव्ह दिसतात लोकांना मला कळत नाही. आणि मी त्यांना पण म्हणलं की आणि फेक बोलते मला ती. फेक बोलते. अजून एक गोष्ट बोलू. अजून एक गोष्ट बोलते. अरे बोल स्नेहाबद्दल नाहीये. स्नेहाबद्दल नाहीये. तू दाखवलंय आता शिव्या देऊन. हे बघा हे शब्द बोलत होते मी. आठवून ठेव तू काय करतेस. हा ठीक आहे चालेल. डन. अंकिता हेतल ती खूप डॉमिनेटिंग आहे. म्हणजे जेव्हा ते आम्ही फील्डवर असतो घरी ती खूप स्वीट कशी असते पण जेव्हा फील्डवर जातो तेव्हा ती एकदम जास्त डॉमिनेटिंग होऊन जाते. मला सगळे बोलतात ते डॉमिनेंट आहे म्हणून पहिली गोष्ट जर तुम्हाला वाटतं की मी डॉमिनेंट आहे तर तो तुमचा इश्यू आहे. तुम्हाला डॉमिनेटेड वाटतंय. मी कोणाला डॉमिनेट नाही करत आहे. रमशा पण तिने कधी सजेशन्स दिले तर ते सजेशन्स वाटतात आणि मी जेव्हा करते ते डॉमिनेंट असतं. का तर मी मैत्रीण नाही आहे म्हणून. असंच मला एवढंच बोलायचं. चला पुढे जाऊ. हेतल जेव्हा मालकीणबाई होती तेव्हा तिने एक लिस्ट बनवलेली ज्याच्यामध्ये तिने नावं लिहिलेली की कोणाला एक्स्ट्रा काम देणार आहे. बाई तू काम मला जेवढं दिलेलं ना एवढा हफ्त्यामध्ये मी लिटरली सकाळी नीटपैकी रेडी नाही व्हायची. माझी अंघोळ सुद्धा नाही व्हायची. तेवढं मी घासून काम केलंय न काय बोलता. तर आता तुझा इगो तुला हे. आता मी बोलू. पहिल्या गोष्ट संस्कृती तुला सगळ्या गोष्टी जरा लेट समजतात तर आता पण तुला मी समजावून सांगते. जेव्हा तुझं बोलून झालंय ना आता शांत बस. सर जेव्हा मी मालकीणबाई होती अंकिता आजारी होती आणि संस्कृती आणि अंकिताचं भांडे घासायचं काम होतं ते त्यांनी स्वतःहून घेतलेलं. ती बोललेली की मी ह्याच्या आधी पण भांड्या केलेला. मग नंतर अंकिता आजारी पडल्यावर मी संस्कृतीला बोलली तू तनयासोबत ते काम कर. मी कितींदा त्या भांड्या पण तिला उचलायला येत होता. मी स्वतः त्या भांड्या तिथून उचलून इथे आणून ठेवल्या आणि भांड्या किती पडतात ते कोणाच्या पडतात ह्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. मालकीणबाई पण तुम्हाला नाही वाटत ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा होती की तुम्ही लक्ष द्या. एक्स मालकीणबाई सॉरी माझी मालकीणबाई जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्हाला नाही वाटत तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती. नाही भांडी घासायचं काम तुझं आहे. त्याला अडविका जाऊन भांड्या पडल्या तुमच्याकडे आणि 4-5 भांडे तसंच पडायचं. खरकाट पण तिकडे तसंच असायचं. आम्ही जाऊन साफ केलंय. अर्धवट कामं करते. भांडी पण तिथे पाणी पण घाण असायचं. आता तुझ्या मैत्रिणी बोलत नाहीयेत काय. बोला सांगा. आता सगळे शांत आहेत. तू जेव्हा मालकीणबाई होती तुला इगो होता. आता जेव्हा तुझा असं काही नाहीये ब्रो. माझा इगो मला इगो गेला ना तेव्हा तुला कळालं. थांब आता तुझा कर्मा तुला मुबारक. घे वर्षा. माझ्या निमित्ताने अहंकारी व्यक्ती हेतला. तिला असं वाटतं की ती शाणी आहे आणि लोक सगळे मूर्ख आहेत कारण की त्याला कळतच नाही की अहंकार काय असतं. वर्षा जाऊ दे मला तिच्याशी बोलायचं नाही. तिच्याबद्दल पण बोलायचं नाही. का देऊ तिला. लुटूपुटूची मोहीम झालेली आहे. मुख्य मोहिमेमध्ये
स्नेहाचा संघ तो विजेता संघ आहे. मी आता आपल्या पारावर बोलू इच्छितो संभाजी दादा आणि त्यांच्या पत्नी सोनालीताई यांना. संभाजी दादा, आज आमच्या मुली तुमच्याबरोबर कशा वागल्या? एकदम एक नंबर, म्हणजे एक नंबर. अख्खा दिवसभर त्यांना संपूर्ण त्यांना सांभाळलं. काय काय समजून घेतलं त्यांनी तुमच्याकडून? त्यांना खायला कसं घालायचं, पाणी कसं पाजायचं, त्यांच्यावर लक्ष कसं ठेवायचं, काळजी बाकी किरकोळ किरकोळ सगळ्या त्यांना व्यवस्थित फार. तर आता प्रत्येक मेंढीचे 500 रुपये या हिशोबाने जेवढे पैसे होतात ते आपण पैसे आज संभाजी दादांना देणार आहोत. संघाला मिळणारे बक्षीस आणि ते बक्षीस आपण संभाजी दादांच्या आणि ताईंच्या हस्ते देऊया. एकेकीने या आणि यांच्या हस्ते तुम्ही तुमचं बक्षीस घ्या. वा, तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आम्ही खरंच आभारी आहोत तुमचे. धन्यवाद. धन्यवाद. चला, जे मोहीम फत्ते करतात त्यांना मिळते मजा, जे मोहीम फत्ते करत नाहीत त्यांना मिळते सजा. आजची सजा अगदी सोपी आहे. तुम्हाला सगळ्या जणींना, म्हणजे जो पराभूत संघ आहे त्या सगळ्या जणींना रात्रभर मेंढीसारखं राहायचं. चला, 4 पायांवरती या. म्हणजे 2 हातांचे पाय करा. फक्त जेवणासाठी आणि वॉशरूमला जाण्यासाठी तुम्हाला उभं राहता येईल, पण घरामध्ये पूर्णपणे फिरताना तुम्हाला मेंढी बनूनच फिरायचं. ही मोहीम माझी फर्स्ट मोहीम आहे ज्याच्यात मी एवढी मोठी सजा घेत आहे. आणि दुसरी गोष्ट, इथून पुढे तुम्हाला आता कुठलीही गोष्ट बोलता येणार नाही उद्याचा सूर्योदय होईपर्यंत. तोपर्यंत फक्त मॅ 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 करत राहायचं. जर यांनी नियम तोडलेच तर उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला सराव राहील. काय बोलायचं नाही, म्हणजे बोलायचं नाही तर ते तर माझ्या जीवावरच आलं, कारण मी खूप बोलते आणि मला तुम्ही चुप करता, इकडे फक्त मॅ मॅ करायला सांगत आहे. बरं, एवढंच नाही आहे, तर आता तुमचे मालक तुम्हाला नावं ठेवणार आहेत. मी श्रेजाला देणार निर्लज्ज, तिचा फेवरेट वर्ड. दादा मी नाही करत आहे हे. आय एम सॉरी टू से, बट ही सजा मला नाही पटत आहे. दिस इज नॉट गुड. नो, आय एम नॉट डुईंग इट. आय एम सॉरी, पण माझं सेल्फ रिस्पेक्ट ऑलरेडी खूप खराब झालं आहे. बट दिस इज वे टू मच. काय इन्सल्टिंग काय याच्यात? इन्सल्टिंग आहे. आम्हाला दोघींना बरं नाही, पाय दुखत आहेत सतत. हो, पूर्ण नाही होत माझी. दादा जर ही बोलत असली ना तर मी काही बोलणार नाही. एक मिनिट, आवाज बंद कर, आधी पूर्ण ऐकून घे काय म्हणतोय ते. दिस इज व्हेरी एम्बॅरेसिंग, एक्स्ट्रीम. आणि या गोष्टीचा सेल्फ रिस्पेक्टशी संबंध नाहीये. आहे दादा, मी रडकी आहे शो मध्ये, मी शिव्या घातल्या शो मध्ये, आता हे पण करते नाही. ऐक ना, हे रडणं, शिव्या घालणं किंवा मी स्वतःला कमी समजले हा वेगळा मुद्दा आहे, आणि हा आता मोहिमेचा मुद्दा आहे. 9 जणींचे पाय स्नेहाने दाबले होते तेव्हा इन्सल्टिंग नव्हतं ते? ती एकटी हेतल कोंडवाड्यात होती तेव्हा कोण नाही आलं बाहेर तिला विचारायला? गावची लेक जर व्हायचं असेल ना तर या सगळ्या खडतर प्रवासातून जावंच लागणार आहे तुम्हाला. स्नेहा, हा दादा, कुठे असे वाईट अपशब्द असतील मी सगळ्यांना सांगतो, तुम्हाला चौघींना पण, अशी नावं तुम्ही ठेवायची नाहीत.
ठीक आहे पण दादा याच्यावर स्नेह वाद घालायचा नाही. नाही तर मंडळी आजची मोहीम फत्ते झालेली आहे. विजेत्या गटाला मिळाली आहे मजा, पराभूत गटाला मिळाली आहे सजा. मी फन राहण्याचा प्रयत्न केला पण कुठे ना कुठे मला ते खूप खचलं. मी खूप इमोशनल झाली की मला परत अशी शिक्षा कधीच नको आहे, ते पण पूर्ण महाराष्ट्राच्या समोर. आमच्या मेंढ्या घरात कशा वावरतात ते तुम्हाला पाहायला मिळेलच. पण त्यासाठी मंडळी काय करायला पाहिजे? त्यासाठी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. Can I go inside? I don't want to come in. My career is over. You don't understand. My career is over. You don't understand. तुझं करिअर इथून फक्त वर जाणार आहे श्रीजा, माझं आई. काहीच नाही वाईट होणार आहे. इट्स ओके. तू काय चुकीचं नाही झालंय ब्रो. तिचे जे ऍक्च्युअल अँगर इश्यूज आहेत ना ते परत बाहेर निघाले आणि ती रडायला लागली कारण की ऑब्व्हियसली श्रेजा सिम्पथी गॅदरर आहे. ऐक माझं आई. Just like this. आतमध्ये आपण बोलू. You deserve this in the world, God. अरे तुझं करिअरला काही नाही होणार आहे. मार्क माय वर्ड्स. करिअर तिचं आता मेंढी बनल्यानंतर ओव्हर नाही झालं. करिअर तिचं खराब कधी झालं जेव्हा तिने मला शिव्या घातल्या टीव्ही वरती. तर हे तिचं खूप वेगळं आणि वाईट विचार आहे. तिच्या डोक्यात कचरा भरलाय असं मला खरं वाटतं. इथं एवढंच म्हणेल की मी खूप प्रेमळ मुलगी आहे पण लोकांना ती समजूनच नाही घेत म्हणून त्याच्या बाहेर रडत असतात. इट्स अ गेम बाबू. इट्स कोणीही या जगात तुझं करिअर नाही खराब करू शकत. फक्त इकडे येऊन झोपायचं होतं तिला. ती जेवली जरी नसती ना तरी तिला चाललं असतं मला वाटतं.